दसऱ्या दिवशी छान पुरणपोळी बनवली होती. टम्म फुगणारी पुरणपोळी. अजिबात मैदा वापरला नाही तरीसुद्धा अशी टम्म फुगणारी पुरणपोळी तुमच्यासोबत शेअर करते. छान त्याच्यासोबत कटाची आमटी बनवली होती. झणझणीत तर्रीदार अशी आमटी होती. ती कशी बनवली तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 1 वाटी चण्याची डाळ किंवा हरभरा डाळ असते ती वापरली. तर घरची होती माझ्या, तीच वापरते मी. गावाकडनं येते मला हरभरा डाळ, तर तीच वापरते मी. तर स्वच्छ 2-3 वेळेस धुवून याच्यामध्ये मी पाणी टाकलं आहे भरपूर, म्हणजे चौपट पाणी टाकले. शक्य होईल तेवढं पाणी टाकत जा पुरण, कारण छान कट निघतो. तर उभं भांडं होतं माझ्याकडे, त्याच्यामध्ये छान असं पुरण शिजतं आणि माझ्या कुकर आहे त्याच्यामध्ये परफेक्ट बसतं, त्याच्यामुळे मी ते भांडं वापरते. तर 6 ते 7 शिट्ट्या मी ते काढून घेणार आहे. तर शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत चला म्हणलं कटाच्या आमटीची तयारी करावी. तर एक उभा कांदा मी कापून घेतला होता, थोडंसं आलं घेतलं होतं, 6 ते 7 पाकळ्या लसूण पाकळ्या होत्या आणि सुकं खोबऱ्याचे काप होते. आणि इकडे चिंच पण थोडीशी भिजत घातली. चिंच ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही तर नका टाकू. हे सगळं आपल्याला आता भाजून घ्यायचं आहे एका कढईमध्ये. तर कढईमध्ये थोडंसं तेल टाकते आणि जे सुकं खोबरं होतं आपलं, जे काप होते ते आपल्याला छान लाल रंगाचे होईपर्यंत भाजायचं आहे. जास्त करपवायचे नाही आहेत. भलेही जास्त छान कलर आला ना, करपले ना, कलर छान येतो आमटीला, पण चव पूर्ण बेचव होते. तर आपल्याला ते करायचं नाही. लाल रंग होईपर्यंत आपल्याला सगळे जिन्नस भाजून घ्यायचे. जास्त ओव्हर करपवायचे नाही आहेत आपल्याला, कारण आमटीची चव पूर्ण बदलून जाते. तर कांदा पण सेम मी असाच भाजून घेते, जास्त लाल बनवणार नाही आहे. अगदी आपण जो बिर्याणीला वगैरे जसं बनवतात ना तसं नाही बनवायचं. एकदा लाल थोडासा कलर आला ना तर आपल्याला ते काढून घ्यायचं आहे. इथे लाल कलर आला होता, त्याच्यातच मी आलं आणि लसूण टाकते आणि ते थोडंसं भाजते. नंतर थोडंसं मी 1 चमचा जिरं वापरते याच्यामध्येच, कारण वाटताना ते याच्यासोबत वाटून जाईल म्हणून 1 चमचा मी जिरं टाकले याच्यामध्ये आणि ते पण छान परतून घेते. तर सगळं परतून झालं की गॅस बंद करून ते थंड होत होतं, तोपर्यंत म्हणलं चला कणिक मळून घेऊया. स्टेप बाय स्टेप सांगते तुम्हाला, कारण तुमचा 1 तासामध्ये स्वयंपाक तयार होईल एवढ्या सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप सांगते. 2 वाट्या गव्हाचं पीठ वापरले मी इथे. चवीपुरतं मीठ आणि थोडीशी हळद टाकून आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे. एकदम पाणी नका टाकू. बरोबर आहे, याला थोडंसं सैल पीठ लागतं आपल्याला पुरणपोळीला, पण म्हणून आपल्याला एकदम हे नाही टाकायचं आहे, पाणी नाही टाकायचं. थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला थोडंसं सैलसर असं मळून घ्यायचं आहे पीठ. आता तुम्ही घट्ट मळलं तरी चालतं, कारण बरेच जण काय करतात, घट्ट मळतात आणि ज्यावेळेस पोळ्या बनवायच्या आहेत ना त्यावेळेस त्याला सैल असं मळून घेतात त्यावेळेस. तर मी इथे थोडंसं सैल इथे मळून घेतलं आहे, जास्त सैल नाही केलं, कारण मी सेम तसंच करणार आहे. ज्यावेळेस मला पुरणपोळी बनवायचं त्यावेळेस मी थोडंसं त्याला सैल करून घेणार. झाकून ठेवलं इथं. आपलं छान पुरण शिजलं होतं, ते बघू शकता. मस्त असं पुरण छान शिजलं होतं आणि आपल्याला आता याच्यावरचा कट काढून घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये. तर एक झाकण ठेवून मी त्याच्यावरती सगळा कट काढून घेते. शक्य होईल तेवढा आपल्याला कट काढून ठेवायचा आहे. पाण्याचा अंश जेवढा कमी राहील तेवढा चांगलंच आहे, कारण पुरण आपलं नंतर पातळ होणार नाही आहे. सो जास्त पाण्याचा अंश नाही राहिला पाहिजे आपल्याला ह्याच्यामध्ये. डाळीमध्ये थोडंसं मीठ टाकते आणि चवीपुरतं मीठ टाकते आणि थोडीशी हळद टाकते, हे मॅश करून घेते, कारण नंतर थोडासा वेळ आपल्याला कमी लागतो. इथेच गरम ह्याच्यामध्ये आपल्या सगळ्या गोष्टी होऊन जातात, म्हणून इथे मी थोडंसं पळीने मॅश करून घेते. एक भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे पुरण जे शिजलं होतं ते ट्रान्सफर करायचं आहे. मग तिथे साखर टाकायचे. साखर कशी वापरायची, जेवढी वाटी तुम्ही हरभरा डाळ घेतली आहे, चणाची डाळ घेतली आहे, ती 1 वाटीच आपल्याला इथे साखर किंवा गूळ वापरायचं आहे, म्हणजे समप्रमाणात घ्यायचं आहे आपल्याला इथे सगळ्या गोष्टी. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. इथे छान शिजवू द्यायचे. बघा, ही स्टेप फार महत्त्वाची. तर बरेच जणांचं पुरण जे आहे ना फिसकतं ते इथेच ह्या स्टेजला. कधी पातळ होतं तर कधी घट्ट होतं खूप, म्हणजे आपल्या पुरणपोळ्या फुटतात. तर परफेक्ट पुरण शिजणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. इथे तुम्हाला पातळ वाटत असेल, पण जरी पातळ असलं ना तरी आपल्याला मंद आचेवर छान असं
पुरण शिजवून घ्यायचं आहे घट्ट होईपर्यंत. अधूनमधून चेक करायचे खाली आपलं पुरण लागलं आहे की नाही लागलं आहे. तर घट्ट होत होतं. तर इथे बघा हे पुरण शिजवत ना मी आपलं भाज्याचं पीठ भिजत घातलं होतं. ते शूट नाही केलं, सॉरी, खूप लेंदी झाला असता व्हिडिओ म्हणून नाही शूट केलं. इथं विलायची आणि जायफळ मी इथे टाकते ह्या स्टेजला. तर छान मस्त असं मिक्स करून घ्या हे. तर ही गोष्ट करत करत मी तिकडे पीठ मळत घातलं होतं ह्याचं हरभऱ्याचं भाज्यासाठी. तर आपलं छान पुरण शिजत आलं होतं. खाली बघा पाणी कुठेच दिसत नाही आहे. तर कसं ओळखायचं आपलं पुरण तयार? तसं चमचा उभा राहिला ना तर समजायचं तुमचं परफेक्ट पुरण शिजलं नव्हतं. ते माझं पडत होता चमचा, त्याला मी परत शिजवलं. हे बघा माझा चमचा उभा राहिला आणि मी इथे गॅस बंद केलं. पुरण वाटायची मशीन आहे माझ्याकडे, मी त्यामध्येच पुरण वाटणार आहे. तर तुमच्याकडे नसेल तर अशी जाळी तुम्ही वापरू शकता. तर याच्यामध्ये गरम गरम आपल्याला वाटायचं. थंड झालं की तुमचं पुरण वाटलं जाणार नाही आहे. त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं पटापटा ह्या सगळ्या गोष्टी करून घ्यायचं आहे. कारण पटकन आपलं पुरण खाली या मशीन थ्रू किंवा जाळी थ्रू आपल्याला गळतं. गरम गोष्टी असतानाच ह्या करून घ्यायचे आहेत. थंड पुरण कधीच मशीननी खाली गळणार नाही किंवा चाळणीने गळणार नाही आहे. त्यामुळे जेवढं गरम असेल ना पुरण त्यावेळेस तुम्ही हे पटकन करून घ्या. ते माझं पुरण बघा छान असं तयार झालं होतं. मऊ लुसलुशीत पुरण माझं तयार आहे. ते थंड होईपर्यंत आता कटाची आमटी, जे थोडं माझं पुरण उरलं होतं मशीनमध्ये गोड, तर मी वेगळं गोड टाकणार नाही आहे पुरण त्याच्यामध्ये. जे मशीनमध्ये राहिलं होतं हे थोडंसं मी टाकते. आणि जो आपला कट आहे ना तो कट आपल्याला याच्यात टाकायचं आहे. एक्स्ट्रा पाणी तुम्हाला कितपत हे पाहिजे कटाची आमटी त्यानुसार तुम्ही पाणी त्याच्यामध्ये ॲड करा. आणि हे उकळून घ्यायचं आहे आपल्याला सगळ्या गोष्टी. चिंचेचं कोळ टाकून आपल्याला छान असं खळखळीत उकळून घ्यायचं आहे. याला छान उकळी येऊ द्यायचं आहे. इथे मी 2 मोठे चमचे तेल घेतले एका कढईमध्ये. आणि जे आपण वाटलं होतं वाटण, ते वाटण याच्यामध्ये टाकते. सगळं खोबऱ्याचं, आल्याचं आणि कांद्याचं छान परतून घ्यायचं. इथे आहे जास्त वेळ लागत नाही कारण आपण सगळ्या गोष्टी अगोदर भाजून घेतल्यात, त्यामुळे जास्त टाईम लागत नाही. थोडंसं कढीपत्ता टाका. आमटी म्हणजे कढीपत्ता हवाच. तर कढीपत्ता टाकते. आता इथे हिंग टाकते थोडंसं. हा माझा गावाकडचा काळा मसाला आहे. आम्ही हाच वापरतो आमटीसाठी. तर खूप छान चव येते. तर चवीनुसार आपलं लाल तिखट टाकते आणि कांदा लसूण मसाला टाकते थोडासा. हा घरकुल मटण मसाला खूप छान लागतो कटाच्या आमटीला. तो नसेल तर आपला साधा कोणता पण गरम मसाला वापरला तरी चालतो. हे सगळे मसाले टाकले की छान परतून घ्यायचे. इथे बघा आपली कटाची आमटी, जे कट आपण ठेवलं होतं उकळण्यासाठी ते उकळलं होतं. ते त्या भांड्यामध्ये टाकायचे, फोडणीच्या भांड्यामध्ये, आणि मस्त अशी उकळी येऊ द्यायचे. चवीनुसार मीठ टाका. गरम पाणी टाकलं ना छान तर्री येते आणि चव पण खूप अप्रतिम होते. तर माझी आजी ना होती, ती खूप छान कटाची आमटी बनवायची. खरंच हे आमटी बनवत होते त्यावेळेस मला तिची खूप आठवण आली. मस्त दणकून उकळी काढायची याला आणि मस्त अशी कोथिंबीर टाकायची आणि उकळी काढून घ्यायची. तर माझी कटाची आमटी तयार होती. इथे एक उकळी आली की मी याला बाजूला ठेवणार होते. इथे बघा माझी कटाची आमटी तयार आहे. बरेच जण ज्या वाटणामध्ये कोथिंबीर टाकतात वाटताना, तर कलर हिरवा येतो, ते मला आवडत नाही. हळद टाकत नाही मी कटाच्या आमटीमध्ये, सो तुम्ही टाकू शकता तुम्ही टाकत असाल तर. पीठ आपलं छान असं भिजलं होतं. ते मी थोडं थोडं मळून घेते. मी म्हटलं की आपल्याला सैल पीठ पाहिजे पुरणपोळी बनवताना, तर तुमची पुरणपोळी छान येणार. घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी लावून लावून आपल्याला ते सैल मळून घ्यायचं आहे. तर कसं सैल मी इथे दाखवते तुम्हाला. तर असं ओढलं ना तर छान असं ओढलं जातं. इतपत आपल्याला ते पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. तर छोटे छोटे गोळे करते इथे मी, खूप मोठे करायचे नाही आहेत. त्यामध्ये आपल्याला पुरण पण भरायचं आहे. सो छोटे गोळे करा त्याचे. तर मी ते एक पोळपाट घेतला आणि त्याच्यावरती थोडंसं पीठ टाकलं. जे रॅपिंग पेपर असतो आपला, जो बघा बर्गर किंवा ह्याला मिळतो, हे मी चपाती रॅप करून द्यायला वापरते माझ्या हजबंडच्या डब्यासाठी. तर ते माझ्याकडं होतं. हे नसेल तर बटर पेपर असेल तो घ्या.
हेही नसेल तर आपला जाड कापड घ्यायचा, आपल्या घरामध्ये आपण थालीपीठासाठी जो वापरतो तो घ्यायचा. तो नसेल तर पोळपाटावरती केलं तरी चालतं. तर पुरण आपल्याला जेवढा आपण गोळा बनवला आहे ना तेवढंच पुरण घ्यायचं आहे आपल्याला, पुरणाचा गोळा सेम घ्यायचं आहे आपल्याला. आणि छान एक पारी करून त्याच्यामध्ये तो गोळा ठेवायचा आणि ते बंद करून घ्यायचं आहे सगळ्या बाजूनी. इथे मी व्हिडिओमध्ये दाखवते. एक्स्ट्राचं जे पीठ आहे आपल्याला काढून घ्यायचं आहे. आपण मोदक कसं भरतो तसं सेम करायचं आहे आणि बंद करून घ्या हे सगळं. आणि पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचं, सुक्या पिठामध्ये चपटा गोळा करून घ्या, कारण पुरण जे आहे ना आपलं चहू बाजूनी पसरणार. तर असं गोळा केल्याने तर सो हे करून घ्या तुम्ही. तर छान हलक्या हाताने आपल्याला हे फिरवत फिरवत आपल्याला पुरण लाटून घ्यायचं आहे. स्टार्टिंगला मध्यभागी आपल्याला थोडंसं लाटून घ्यायचं आहे, कारण पुरण जे आहे आपलं पसरलं पाहिजे चहू बाजूनी. सो स्टार्टिंगला आपल्याला थोडंसं मध्ये आपल्याला फिरवून घ्यायचं आहे, नंतर कडेकडेने असं फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे आपलं जे पुरण आहे ना सगळ्या बाजूनी पसरलं जाईल. सो असं तुम्ही लाटून घ्या पुरणपोळी. तिकडे गॅसवरती तवा छान गरम झाला होता. थोडंसं तेल टाकते आणि जी आपली पुरणपोळी आहे ती टाकते. बघा अजिबात फुटली नाही आणि किती मोठी मी लाटून घेतली तरीसुद्धा ती फुटली नाही आहे. तर असे थोडेसे बबल्स आले ना वरती तर आपल्याला ती पलटी मारायचं आहे पुरणपोळी. हे बघा एवढी फुगते ना ही पुरणपोळी, लिटरली नंतर मला ती अशी फोडून त्याची हवा घालवावं लागते, एवढी टम्म अशी फुगते पुरणपोळी. तुम्ही बघालच पुढे आता किती टम्म फुगते. आणि आपली जी पोळी आहे ती भाजल्यानंतर तेल किंवा तूप लावायचं आहे, अगोदर लावायचं नाही. हे बघा मस्त खरपूस अशी टम्म फुगते आपली पुरणपोळी. दोन्ही साईडनी छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. छान आपली पुरणपोळी तयार आहे बघा. आता परत सेम करायचं आपल्याला. एक पारी आपल्याला करून घ्यायचं आहे पिठाच्या गोळ्याची. सेम प्रमाणात आपल्याला पुरणाचा गोळा भरायचा आहे आणि अशी अंगठ्याने बंद करून घ्यायचं आहे सगळं. हे बघा असं आपल्याला करायचं आहे. आणि एक्स्ट्राचं पीठ असेल तर काढा, नसेल तर तसंच बंद करून घ्या. आणि चपटा असा गोळा करायचा पिठामध्ये मिक्स करून तो लाटून घ्यायचा. स्टार्टिंगला सेंटरला आपल्याला जे बेलणं आहे ते फिरवायचे, नंतर कडेकडेने आपल्याला फिरवत ती पुरणपोळी अशी बनवून घ्यायचे. हे बघा मस्त अशी पुरणपोळी तयार. किती पातळ हवी तेवढी पातळ तुम्ही इथे लाटू शकता. आपलं पुरण आणि पीठ परफेक्ट झालं ना मग पुरणपोळी बनवायला काहीच कंटाळा येत नाही. तव्यावरती तेल लावून आपल्याला छान पुरणपोळी सेम भाजून घ्यायचे. बबल्स आले की पलटी मारायचे. बघ छान पलटी मारून घ्या. इकडच्या साईडनी पण आपल्याला थोडेसे बबल्स दिसतात. बबल्स म्हणजे ती फुगायलाच लागते ॲक्च्युली. तर ते फुगायला लागली की आपल्याला परत आलटी पलटी करून असं भाजून घ्यायचं आहे. भाजल्यानंतर तेल तूप तुम्ही काय लावता ते लावून घ्यायचं आहे. हे बघा किती छान टम्म फुगले. एक पण पोळी माझी फुटणार नाही. सगळ्या पोळ्या अशा टम्म फुगतात. आणि अजिबात मी ते मैदा वापरला नाही. बरेच जण फुटू नये म्हणून मैदा वापरतात, काहीच गरज नाही आहे. परफेक्ट आपलं पीठ झालं ना मस्त माझं पुरणपोळीचं ताट तयार होतं. कशी वाटली माझी रेसिपी प्लीज कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चलो बाय.